Hello friends, how are you all? I hope you all are fine. Let's continue our chapter force and pressure. ह्या चॅप्टरमध्ये आपण पहिल्या व्हिडिओत पाहिलं होतं व्हॉट इज फोर्सबद्दल माहिती घेतली. द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन हाही समजून घेतला होता आपण. ओके, ह्याबद्दल आपण माहिती पाहिली होती. आणि नंतर हे जे फिगर आहे ह्या फिगरमध्ये आपण कॉन्टॅक्ट फोर्सबद्दल माहिती घेतली. हे सगळे जे एक्झाम्पल आहेत ते कॉन्टॅक्ट फोर्सबद्दल आहेत मित्रांनो. आता आपण आज बघणार आहोत नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. हे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे उदाहरणं आपण बघणार आहोत. ओके, as seen in figure 3.2, iron nails get attracted to the pole of a magnet due to magnetic force. इथे पहिल्या फिगरमध्ये आपल्याला दिलेलं आहे बघा की आयर्न नेल्स ठेवलेल्या आहेत आणि त्याच्याजवळ आपण मॅग्नेट जर नेलं तर काय होईल माहिती तुम्हाला सर्वांना की मॅग्नेट हा लोखंडाला अट्रॅक्ट करत असतो, हो की नाही. आणि हे बघा इथे आपल्याला ह्या फिगरमध्ये दिसत आहे की आयर्न नेल्स मॅग्नेटला अट्रॅक्ट झालेले दिसत आहेत. ओके, पुढे बघूया. ए कोकोनट इज फॉलिंग फ्रॉम द कोकोनट ट्री. ऑब्जेक्ट्स आर अट्रॅक्टेड टू द अर्थ ड्यू टू फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. ह्याचं एक उदाहरण दिलेलं आपल्याला इथे कोकोनट ट्रीचं दिलेलं आहे. तर नारळाच्या झाडावरून हे नारळ पडत आहे दिसतंय आपल्याला. ते कोणी वरून कापून फेकलेलं दिसतंय का, फेकलंय का कोणी, तर नाही, ते आपोआप खाली पडत आहे. पण मग ते नारळ खालीच का पडत आहे, कारण त्याच्यावर ग्रॅव्हिटी काम करत आहे मित्रांनो. पृथ्वीवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. आणि कोणतीही वस्तू पृथ्वीकडे खेचली जाते जस्ट बिकॉज ऑफ इट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हिअर अ कोकोनट इज फॉलिंग. हिअर अ कोकोनट इज फॉलिंग फ्रॉम द कोकोनट ट्री ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. ओके, ह्या ग्रॅव्हिटी फोर्समुळे हे नारळ खाली येत आहे मित्रांनो. पुढचं उदाहरण आहे व्हेन अ कोम गेट्स रब्ड अगेन्स्ट हेअर, स्मॉल पीसेस ऑफ पेपर केप्ट ऑन अ टेबल get attracted to the comb. The comb has an electrostatic charge and there is an induced opposite charge on the pieces of paper and the pieces stick to the comb. ह्याचा अर्थ काय मित्रांनो, आपल्याला बघा इथे फिगर दिलेली आहे. इथे दिली फिगर आणि ह्यात बघायचं आहे आपल्याला की जे कंगवा आहे, कंगवा हा प्लॅस्टिकचा बनलेला असतो. ओके, प्लॅस्टिकचा कंगवा घ्या तुम्ही. तुम्हाला हा प्रयोग घरी करून बघायचा आहे आणि तो आपल्या केसांवर रब करा तुम्ही एकाच दिशेने. एवढाही जोरात रब करू नका की तुमचे केस तुटतील किंवा तुमच्या स्काल्पला इजा होईल. त्याला एकाच दिशेने रब करत राहा बराच वेळ. आणि नंतर कागदाचे जे छोटे छोटे तुकडे आहेत बघा इथे बनवलेले आहेत तसे तुकडे बनवा आणि त्या तुकड्यांच्या जवळ कंगवा असं थोडं साईडला ठेवून द्या. तर काय होईल निरीक्षण करा. बऱ्याच जणांनी केलेला देखील असेल हा प्रयोग. तर हे जे कागदाचे तुकडे आहे ह्या कंगव्याकडे अट्रॅक्ट होतील. का झालं असेल बरं हे? कंगवा हा प्लॅस्टिकचा असतो आणि प्लॅस्टिकच्या वस्तूला जर आपण रब केले एखाद्या स्ट्रक्चर लाईक हेअर लाईक स्ट्रक्चरला आपण जर त्यांना रब केलं किंवा एखादी वस्तू जिथे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतील अशा वस्तूवर आपण जर ह्या प्लॅस्टिकच्या वस्तूला रब केलं तर तिथे निगेटिव्ह चार्ज तयार होत असतो मित्रांनो. आणि हा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो आपल्याकडे हलक्या वस्तूंना अट्रॅक्ट करत असतो. ओके, आणि म्हणून हा कंगवा त्या कागदाच्या तुकड्यांना अट्रॅक्ट करत असतो. कंगव्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तयार झालेला असतो आणि म्हणून हा कंगवा त्या कागदाच्या तुकड्यांना आपल्याकडे अट्रॅक्ट करत असतो. आपण हे सगळे जे एक्झाम्पल पाहिले मित्रांनो, हे मॅग्नेटिक फोर्स किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हे सगळे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे उदाहरणं होते मित्रांनो. इन फिगर 3.1 अ फोर्स इज सीन टू ॲक्ट थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ द ऑब्जेक्ट्स ऑर व्हाया वन मोर ऑब्जेक्ट. सच फोर्स इज कॉल्ड कॉन्टॅक्ट फोर्स. ज्या दोन ऑब्जेक्ट्समध्ये कॉन्टॅक्ट होतो ह्या फोर्सला कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणतात. आपण वरच्या एक्झाम्पलमध्ये पाहिलंच आहे मित्रांनो. या फिगर नंबर 3.1 मध्ये
हे कसले एक्झाम्पल्स आहेत? कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट, इन फिगर 3.2 a force is applied between two objects even if the two objects are not in contact. Such a force is called a non-contact force. ह्याचे उदाहरण आपण एक्झाम्पल इथे पाहिले फिगर नंबर 3.2 मध्ये. हे एक्झाम्पल कसले होते? नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल पाहिले आपण. ओके, देन मस्क्युलर फोर्स इज अन एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स and is applied to objects with the help of our muscles. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय आपण पाहिले मित्रांनो? जिथे दोन ऑब्जेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येतात तिथे कॉन्टॅक्ट फोर्स तयार होतो. आता वरच्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं की ती व्यक्ती गाडीला ढकलत होती. ओके, मग गाडीला ढकलण्यासाठी हातांचा वापर केला. हात म्हणजेच मसल्सचा वापर केला. इन शॉर्ट, तिथे कोणता फोर्स त्यांनी अप्लाय केला? मस्क्युलर फोर्स. मग मस्क्युलर फोर्स हा कॉन्टॅक्ट फोर्समध्ये येत असतो, हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. मस्क्युलर फोर्स इज अन एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. इट इज अप्लाइड इन सेव्हरल केसेस सच ॲज लिफ्टिंग, पुशिंग, पुलिंग. हा जो मस्क्युलर फोर्स आहे आपला डेली लाईफमध्ये वापरला जात असतो. प्रत्येक वेळेला जेव्हाही आपण सामान उचलतो, ठेवतो, काही वस्तू रोजच्या जीवनामध्ये जेही उचलतो, ठेवतो, ढकलतो, ओढतो, त्यासाठी आपण कोणता फोर्स वापरत असतो? मस्क्युलर फोर्स. ओके, ऑन द कॉन्ट्रारी, फोर्सेस लाईक मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ॲक्ट विदाउट अ कॉन्टॅक्ट. Therefore, these are the examples of non-contact forces. इथे आपण पाहिलं होतं बघा ह्या फिगरमध्ये 3.2 मध्ये हे मॅग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे एक्झाम्पल्स आहेत. आणि यात कॉन्टॅक्ट होत नाही दोन बॉडीजमध्ये, दोन ऑब्जेक्टमध्ये, आणि ह्यांनाच नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस असं म्हणतात. ओके, पुढे बघूया आपण. व्हेन अ बॉल इज केप्ट ऑन अ टेबल अँड pushed a little, it moves ahead and gets slow and stops. A car running on a plain road travels some distance and stops after the engine is switched off. जेव्हा एखादा बॉल आपण पुढे ढकलतो आणि तो पुढे जात असतो, काही वेळ पुढे जातो आणि नंतर थांबतो. किंवा मग एखादी कार जी एका सरळ रस्त्यावरती चालते, काही अंतर तिने चाललंय आणि नंतर ती अचानक थांबते जेव्हा तिचं इंजिन आपण बंद करतो किंवा आपण ब्रेक तिथे अप्लाय करत असतो तेव्हा ती थांबते. दिस इज बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द ग्राउंड सरफेस अँड द ऑब्जेक्ट इन मोशन. In the absence of friction force, the object would have remained in motion. ओके, इथे काय दिलेलं आहे की हे कशामुळे होतं? दिस इज बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ फ्रिक्शन. आपल्या बॉडीमध्ये जी बॉडी मुवमेंटमध्ये असते मित्रांनो, त्या बॉडीमध्ये आणि ज्या सरफेसवर ती मुवमेंट करत असते त्या दोघांमध्ये फ्रिक्शन होत असतं आणि म्हणून ह्या क्रिया घडत असतात. उदाहरणार्थ, तुम्ही घरामध्ये चालतात किंवा जमिनीवर चालतात, पण तुम्ही पडत नाही, घसरत नाही, कारण तुमच्या चपलांमध्ये किंवा पायांमध्ये असे काही मटेरियल असते मित्रांनो जे जमिनीला टच करून फ्रिक्शन निर्माण करत असते. यामुळे काय होते की आपले पाय व जमीन यात घर्षण होत असतं, म्हणजे काय, फ्रिक्शन तयार होत असतं आणि म्हणूनच तुम्ही जमिनीवर चालू शकतात. ज्या ठिकाणी घर्षण होत नसेल तिथे आपण चालू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, चिकन फरशीवर आपण पाणी जर सांडलेलं असेल तर त्यावर आपण चालू शकतो का? नाही, त्यावर आपण काय, सरकण घसरतो. व्हाय? बिकॉज देअर इज ॲब्सेन्स ऑफ फ्रिक्शन. तिथे फ्रिक्शन होत नाही, तिथे पायात व जमिनीत फ्रिक्शन न झाल्यामुळे आपण घसरत असतो मित्रांनो. म्हणून फ्रिक्शन असणे फार गरजेचे आहे. फ्रिक्शन फोर्सला स्लो करत असतं. हे जे फ्रिक्शन असतं बॉडीमध्ये आणि त्या ग्राउंड सरफेसमध्ये जे फ्रिक्शन होत असतं ते मोशनला स्लो करत असतं. वस्तूंना, ऑब्जेक्टला स्टॉप करण्याचं देखील ते काम करत असतं. फ्रिक्शनमुळे जो फोर्स तयार होतो त्यालाच काय म्हणणार? फ्रिक्शनल फोर्स. ओके, पुढे बघूया. इन द ॲब्सेन्स ऑफ फ्रिक्शनल फोर्स, इन द ॲब्सेन्स ऑफ फ्रिक्शनल फोर्स द ऑब्जेक्ट would have remained in motion.
जर हा फ्रिक्शन फोर्स जर तिथे काम करत नसेल तर तो जो ऑब्जेक्ट आहे तो त्याच ठिकाणी त्याच मोमेंटमध्ये राहतो मित्रांनो. द ऑब्जेक्ट रिमेन इन मोशन म्हणजे काय, तर समजा हा बॉल आहे, हा बॉल आहे आणि याला फोर्स लावलेला आहे, फोर्स केला आहे आणि हा जातच राहणार, तो थांबणारच नाही. तो एका ठिकाणी थांबणं शक्यच नाही. का, तर तिथे फ्रिक्शन नाही मित्रांनो. फ्रिक्शन जर झाले नाही तर हा जो ऑब्जेक्ट आहे तो त्याच्या मोमेंटमध्येच राहील आणि तो पुढे जातच राहील, थांबणारच नाही. का तर फोर्स तर अप्लाय झालाय पण तो जातच राहील. ह्याचं कारण काय आहे, तर इथे एक अशी वस्तू आहे जी त्याला थांबवेल. इथे एक अशी वस्तू आहे जी त्याला थांबवेल आणि ती म्हणजे काय आहे, हा टेबल किंवा हा जो सरफेस आहे, जमीन असेल, टेबल असेल, कोणताही सरफेस असेल, ही वस्तू त्याला थांबवेल. म्हणजे काय करेल, आपण तो जो बॉल ठेवलेला आहे, ज्या सरफेसवर ठेवलेला आहे त्या टेबलच्या स्पर्शामुळे, हा जो ग्राउंड आहे याच्या स्पर्शामुळे फ्रिक्शन तयार होतं इथे आणि हाच फ्रिक्शनल फोर्स त्या बॉलला थांबवत असतो. हा फोर्स इकडून अप्लाय केलाय आपण, ओके, बॉलला हा फोर्स इकडून अप्लाय केलाय, पण जेव्हा हा मोमेंटमध्ये असतो हा बॉल, तेव्हा ह्या टेबलचा जो सरफेस आहे किंवा ग्राउंडचा सरफेस तो असा विरुद्ध दिशेने अप्लाय करत असतो. ओके, पुढे बघायचं आहे आपल्याला. व्हाईल वॉकिंग वी पुश व्हाईल वॉकिंग वी पुश द ग्राउंड बिहाइंड विथ अवर फीट. आता बघा, जेव्हा आपण चालत असतो किंवा कोणत्याही क्रिया करत असतो, ढकलत असतो, तेव्हा आपण ह्या आपल्या पायांचा उपयोग करत असतो आणि ह्या पायांमध्ये तेच सेम ॲज फ्रिक्शन होत असतं मित्रांनो. In the absence of friction, we will slip and will not be able to walk. जर फ्रिक्शन होत नसेल तर तेव्हा आपण जमिनीवर घसरतो. ओके, याचं उदाहरण काय आहे, तर समजा कोणत्याही ऑब्जेक्टमध्ये फ्रिक्शन होत असते मित्रांनो. फ्रिक्शन हे अपोजिट डायरेक्शनमध्ये काम करत असते. ओके, लक्षात येते तुमच्या. In the absence of friction, we will slip and will not be able to walk. जर फ्रिक्शन होत नसेल तर आपण जमिनीवर घसरू किंवा आपण चालू शकणार नाही मित्रांनो. All the objects in motion have frictional force acting on them, which is acting in the direction opposite to the direction of motion. ह्याचा अर्थ काय की जोही ऑब्जेक्ट हा मोशनमध्ये असतो त्याला फ्रिक्शनल फोर्स हा अपोजिट डायरेक्शनने फोर्स करत असतो. ह्यासाठी एक उदाहरण बघूया की समजा हा जो बॉल आहे, ओके, हा बॉल आहे आणि हा पुढे जात आहे मित्रांनो. ह्याला असा फोर्स दिलेला आहे आपण. हा बॉल पुढे जात असेल तर जमिनीचा किंवा हा टेबलचा फ्रिक्शन फोर्स अपोजिट डायरेक्शनमध्ये काम करत असेल. ओके, अपोजिट डायरेक्शनने काम करतो. जोपर्यंत हा फोर्स बॉलला पुढे ढकलत राहील, हा फोर्स बॉलला पुढे ढकलत राहील, तोपर्यंत टेबल त्याला विरोध करेल मित्रांनो. तोपर्यंत हा टेबल पण इथे विरोध करत राहणार आहे आणि एक अशा क्षणाला बॉल पुढे येऊन थांबेल जेव्हा फोर्स राहणार नाही. आणि तो बॉल का थांबेल हे आपल्याला माहीतच आहे की जेवढा फोर्स हा असतो तेवढा तो तिथे थांबणार आहे. ओके, लक्षात येते का. यू मस्ट हॅव सीन दॅट वन टेंड्स टू स्लीप ओव्हर बनाना पील ऑन द स्ट्रीट. तुम्ही पाहिलं असेल की रस्त्यावर आपण बनाना पीलवर घसरतो. बऱ्याच जणांना पाहिलं असेल, अनुभव पाहिले असेल, मूव्हीमध्ये पाहिलं असेल तुम्ही. तर हे का होत असेल मित्रांनो, बनाना फ्रिक्शनला रेड्यूस करतो, कमी करतो. कारण केळीचे साल मऊ असते ना, माहितीच आहे आपल्याला, म्हणून तिथे फ्रिक्शन कमी होते किंवा होतच नाही आणि आपण त्यावर घसरत असतो. किंवा इथे अजून एक उदाहरण दिलेले आहे, सिमिलरली वन कॅन स्लिप ड्यू टू मड. किंवा आपण मडमध्ये सुद्धा घसरतो. आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये मातीच्या रस्त्यावर पाऊस पडलेला असतो आणि तो रस्ता चिकण झालेला असतो, त्यावर आपली गाडी घसरते किंवा आपण पायी चालत असतो तर आपली चप्पल म्हणजे आपला पाय घसरतो. तर हे ड्यू टू बिकॉज ऑफ ॲब्सेन्स ऑफ
फ्रिक्शनल फोर्स इथे होत नसतो मित्रांनो, आणि म्हणूनच आपण मडमध्ये सुद्धा स्लिप होत असतो. बोथ दीज एक्झाम्पल्स ऑकर ड्यू टू रिड्यूस्ड फ्रिक्शन. आणि हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत, तर रिड्यूस्ड फ्रिक्शन म्हणजे फ्रिक्शनल फोर्स इथे होत नसतो, अप्लाय होत नसतो, म्हणून आपण चिखलामध्ये घसरतो किंवा केळीच्या सालावर घसरत असतो. ओके, एवढा भाग तुम्हाला लक्षात आलाच असेल. देन स्टे होम, स्टे सेफ. बाय.